सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता 100% पीक विमा वाटप सुरू 17,500 रुपये याप्रमाणे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे कृषी मंत्री यांची मोठी घोषणा. अरे थांबा, तुमच्या खात्यामध्ये 17,500 रुपये जमा झाले का? त्याचप्रमाणे आता 100% पीक विमा आताची नवीन अपडेट इथं आलेली आहे. तर आता कृषी मंत्री त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये आज पीक विमा वाटप संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जे की कृषी मंत्री यांनी सांगितलेलं आहे की पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. आता यामध्ये जे काही मिळणार आहे 2400 कोटी रुपये. किती? 2400 कोटी रुपये. तर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून जो काही निधी इथं या जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, तुमच्या जिल्ह्यांसाठी किती निधी आलेला आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे कृषी मंत्री यांची मोठी घोषणा. तर आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी तर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता किती पैसे इथं मिळत आहेत? तर हेक्टरी जे की 17,500 रुपये याप्रमाणे 75%, तर काही ठिकाणी 100% याप्रमाणे पीक विमा इथं येत आहे. तर आता पावसाळी नुकसान, अतिवृष्टी, दुष्काळ तर या पिकांचा यामध्ये समावेश आहे. आता हा जो पीक विमा आहे ते आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 150 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. जालन्यामध्ये 120 कोटी रुपयाचं पीक विमा इथं वाटप सुरू झालेलं आहे. बीडमध्ये 180 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. लातूरमध्ये 140 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. तर आता बहुतांश जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे, जे की आपण इथं पाहत आहे. धाराशिवमध्ये 110 कोटी रुपये आलेले आहे, पेंडिंग आहे, टाईम लागणार आहे. नांदेडमध्ये 100 कोटी रुपये इथं आलेलं आहे, पेंडिंग आहे. परभणीमध्ये 60 कोटी रुपये इथं पेंडिंग आहे. हिंगोलीमध्ये 40 कोटी रुपये. तर आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे. धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली हे जिल्हे इथं पेंडिंग आहे. हिंगोली झाल्याच्या नंतर इथे आपलं पुण्यामध्ये 100 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. सोलापूरमध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. अहमदनगरमध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. सातारामध्ये 70 कोटी रुपये इथं पेंडिंग आहे, टाईम लागणार आहे. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये पीक विमा इथं जमा केला जाईल. सांगलीमध्ये 50 कोटी रुपये आहे, वाटप सुरू म्हणजे टाईम लागणार आहे. कोल्हापूरमध्ये 50 कोटी आहे, पेंडिंगमध्ये आहे. नाशिकमध्ये 90 कोटी रुपये आहे, वाटप सुरू झालेलं आहे. जळगावमध्ये 80 कोटी रुपये आहे, परंतु पेंडिंग आहे. त्यानंतर धुळेमध्ये 70 कोटी रुपये आलेले आहे, पेंडिंग आहे. नंदुरबारमध्ये 60 कोटी रुपये इथं आलेले आहे, पेंडिंग आहे. यवतमाळमध्ये 150 कोटी रुपये इथं आलेले आहे, आता हे वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर इथे आपलं अमरावतीमध्ये 120 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. बुलढाण्यामध्ये 100 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे. अकोल्यामध्ये 80 कोटी रुपये आलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे. वाशिममध्ये 70 कोटी रुपये आलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे. नागपूरमध्ये 90 कोटी रुपये आलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे. वर्ध्यामध्ये 50 कोटी रुपये आलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे. भंडारामध्ये 20 कोटी रुपये इथं आलेले आहे, पेंडिंगमध्ये आहे. गोंदियामध्ये 20 कोटी रुपये आलेले आहे, पेंडिंग आहे. गडचिरोलीमध्ये सुद्धा 20 कोटी आलेले आहे, पेंडिंग आहे. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा इथं जमा होत आहे ते आपण इथं पाहणार आहे. तर आता ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे, ई पीक पाहणी केलेली असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं देण्यात येईल. सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला तुमचा पीक विमा फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा पीक विमाचा फॉर्म भरला तरच तुम्हाला यंदाचा पीक विमा येणार आहे. दुसरंच आहे यामध्ये ई पीक पाहणी. जर तुम्ही तुमच्या पिकाची नोंद सातबारावर केलेली नाही, म्हणजे तुम्ही तुमची जर ई पीक पाहणी केलेली नसेल तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळणार नाही. आता ज्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे, यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट अशा कारणामुळे भरपाई इथं दिलं जाणार आहे. तर आता पंचनामा. आता जर तुमचे पंचनामे जर झालेले नसतील किंवा तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर अशा लाभार्थ्यांना लाभ इथं मिळणार नाही. तर आता पीक विम्याच्या यादीमध्ये कशा पद्धतीने इथं नाव तपासायचं आहे, पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा, तुमचा जिल्हा निवडा, तालुका, गावाचे नाव आणि गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या संपूर्ण यादी इथं येऊन जाईल. यानंतर इथे आपलं तुमचं बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. आता यामध्ये कोणाला मिळणार नाही ज्यांनी ई पीक पाहणी केली नाही, पीक विमा भरलेला नाही, पिकाची नोंद केलेली नाही, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळणार नाही. तर आता पीक विमा तक्रार कशी करायची आहे ज्यांना कोणाला पीक विमा इथं आलेला नाही? सर्वप्रथम तुमच्याकडे हे कागदपत्र तयार ठेवायचे आहे. यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8 पीक विम्याची पावती आणि ई पीक पाहणी नोंद, म्हणजे जे काही तुम्ही ई पीक पाहणी केलेली आहे ते 7/12 त्याची नोंद असणे आवश्यक आहे.
यानंतर ऑनलाईन तक्रारसुद्धा इथं सोपी झालेली आहे। यामध्ये तुम्हाला फार्मर लॉग इनवरती क्लिक करून कंप्लेंट यावरती क्लिक करून हा जो पर्याय आहे ह्या निवडायचा आहे। त्यामध्ये तुमचे नाव, तुम्हाला कधीचा पीक विमा मिळालेला नाही, तुमची बेसिक माहिती भरून सबमिटवरती क्लिक करायचं आहे। किंवा तुम्ही ऑफलाईन तक्रार जी की तलाठी असेल, पीक विमा प्रतिनिधी, त्याचप्रमाणे पीक विमा कंपनी जी की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते, कुठं तालुक्याच्या ठिकाणी राहते, इथं तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे। किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे 14447 म्हणजे 14447 यावरती कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे का, रिजेक्ट झालेला आहे का, तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही, यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मिळून जाईल। तर लगेच तुम्ही या नंबरवरती कॉल करा आणि माहिती घ्या। तर आता तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे। लेखी अर्ज कशा पद्धतीने तर द्यायचा आहे मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर तक्रार केल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसांमध्ये पीक विमा तुम्हाला इथं मिळून जाईल। तर आता पीक विमा कंपनीचे नाव, आता पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत तक्रार अर्ज, तर इथं मी खाली से करणार अर्जदार तुमचे नाव लिहा, गाव, तालुका, जिल्हा, त्याचप्रमाणे वर्ष लिहायचं इथं। आता तुमचं कोणतं पीक आहे ते लिहा, अतिवृष्टी, दुष्काळ जे काही असेल यावरती तुम्हाला टिक करायची आहे। तसेच माझी ई पीक पाहणी नोंद व पंचनामे देखील झालेले आहेत, तरीसुद्धा माझ्या खात्यामध्ये अद्यापही पीक विम्याचा रक्कम जमा झालेली नाही, रक्कम जमा झालेली नाही। तर अशा प्रकारचं लिहायचं तुम्हाला। यानंतर तुमचं नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर, पॉलिसी नंबर, पिकाचे नाव, तर हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भरायचे आहे। पीक विम्याच्या पावतीवरती तुम्हाला सर्व डिटेल्स बघायला मिळेल। यानंतर तुमचं नाव, दिनांक, त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडून द्यायचे आहे। यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8 पीक विम्याची पावती आणि पीक पाहणी केलेलाचा जो काही 7/12वरती असं गोल चिन्ह करून दिलं तरी चालेल। आता जो काही राज्यभरामध्ये 2400 कोटी रुपये पीक विमा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे कृषी मंत्री यांचे आदेश इथं आलेले आहेत। तर आता जे काही पीक विम्याची रक्कम छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, तर अशा जिल्ह्यांमध्ये 10 ते 17,500 रुपयाप्रमाणे धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अकोला, चंद्रपूर, तर काही जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहे, काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा।